जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना बुधवारी मानकिवली ग्रामपंचायत हद्दीतील नवघरमधील शिवसैनिकांनी आमदार सुरेश लाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। कलोते पंचायत समिती गणातील मानकिवली ग्रामपंचायत हद्दीतील नवघरमधील अशोक देशमुख आणि मच्छिंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। यावेळी आमदार सुरेश लाड यांनी या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले। सळसळत्या रक्ताचा अन महिलांच्या हक्काचा निधड्या शूर जवानांचा शेतकरी अन मजुरांचा महाराष्ट्र तुला मुजरा राष्ट्रवादीचा हे राष्ट्रवादीचा कम ऑन से राष्ट्रवादीचा नवघर गावाने आपल्याला खूप प्रेम दिले आहे। या प्रवेशामुळे पंचायत समितीचे उमेदवार अनंत हडप आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार उत्तम भोईर यांची ताकद वाढली आहे। कोणत्याही पक्षासाठी तरुणांची ताकद मोठी असते। हे तरुण ज्या पक्षात होते त्या पक्षाने त्यांचा सन्मान ठेवला नाही, मात्र राष्ट्रवादीत या कार्यकर्त्यांचा निश्चितपणे मान सन्मान ठेवला जाईल। या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाने पक्षाची ताकद वाढली आहे, असे आमदार सुरेश लाड यांनी सांगितले। समिती गणातील मानकिवली ग्रामपंचायतीमधील नवघरमधल्या रोशन देशमुख, अशोक देशमुख, मच्छिंद्र देशमुख या साऱ्यांच्या नेतृत्वाखाली फार मोठ्या संख्येनं आज तरुण वर्गानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। मी त्यांचं मनापासून पक्षामध्ये स्वागत करतो। माझे देशमुख बांधव आज पक्षाच्या विचारापासून दूर होते, त्यांनी जवळ येऊन पक्षामध्ये येऊन ते प्रेम ते सहकार्य देण्याचं काम अधिक चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे। त्यामुळे पंचायत समिती गणाचे उमेदवार अनंतराव हडप आणि जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्रीयुत उत्तम भोईर यांचं बळ वाढलेलं आहे। तरुणांची शक्ती पक्षाला आवश्यक असते। ते ज्या पक्षामध्ये कार्यरत होते त्या पक्षामध्ये त्यांचा मान सन्मान त्यांच्या विचाराचा कुठे विचार केला जात नव्हता। हुकुमशाही वृत्तीनं त्या ठिकाणी पक्षाचं काम सुरू असल्यामुळे या कार्यकर्त्यांच्या भावना त्या ठिकाणी दुखावल्या गेल्या आणि मी या ठिकाणी त्यांचं मनापासून स्वागत करत असताना त्यांचा मान सन्मान त्यांच्या भावना अधिक चांगल्या पद्धतीनं पुढल्या काळामध्ये जोपासल्या जातील जपल्या जातील अशा प्रकारची ग्वाही या ठिकाणी देतो। आम्ही शिवसेनेत असताना गावाच्या विकासासाठी प्रयत्न करत होतो, मात्र पाहिजे तसा गावाचा विकास झाला नाही। त्यामुळे आम्ही आमदार सुरेश लाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसकडून गावाच्या विकासासाठी निश्चितपणे प्रयत्न होईल अशी आशा बाळगतो, असे सांगत राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू अशी ग्वाही राष्ट्रवादीत प्रवेश करणारे कार्यकर्ते रोशन देशमुख यांनी यावेळी दिली। तो शिवसेनेत असताना आम्ही जी प्रयत्नांची पराकाष्ठा करून पण आमचा जसा विकास गावाचा व्हायला हवा होता तसा का शिवसेनेच्या माध्यमातून झाला नाही। आणि तरी सर्व हे कार्यकर्ते एक विचार करून भाऊंच्या आशीर्वादाखाली आणि माझे आधारस्तंभ माझे अण्णा विजयश्री अण्णा, माझे पंचायत समितीचे सरपंच माजी सरपंच यांच्या आशीर्वादाने आम्ही सगळ्यांनी हा निर्णय घेतला की राष्ट्रवादीत आम्ही प्रवेश करणार आणि आज आम्ही तो प्रवेश केला आहे। भाऊंच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश आज आम्ही करत आहोत। तरी आम्हाला राष्ट्रवादीकडून अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा आम्हाला पूर्ण होईल असे आम्ही सगळ्यांनी निर्धार करून या राष्ट्रवादी आम्ही आज चांगल्या अंतःकरणाने आणि चांगली प्रयत्न करू अशा अंतःकरणाने आम्ही प्रवेश करत आहोत आणि केलेला आहे भाऊंच्या। आणि याच्यापुढे आम्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून गावाचा विकास कसा व्हावा आणि माझ्या तरुण पिढीचा माझ्यावर जो विश्वास आहे तरुण पिढीचा तो मी त्याला कितपत न्याय मिळवून देईल याच्यासाठी राष्ट्रवादीकडून अपेक्षा करतो आणि ती अपेक्षा पूर्ण होईल। ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी।